आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जनरल नॉलेज जाणून घेणार आहोत भाग 2 मध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल 1891। बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेश। बाबासाहेबांचे पूर्ण नाव काय होते? भीमराव रामजी आंबेडकर। बाबासाहेबांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते? रामजी मालोजी सपकाळ। बाबासाहेबांच्या आईचे नाव काय होते? भीमाबाई। बाबासाहेब कोणत्या समाजात जन्माला आले? महार समाज। बाबासाहेबांना शालेय जीवनात कोणते टोपणनाव होते? भीमा। शाळेत बाबासाहेबांना पाणी पिण्यासाठी कोण मदत करत असे? पाटील किंवा शिपाई। बाबासाहेबांना लहानपणी कोणता खेळ जास्त आवडायचा? कबड्डी। बाबासाहेबांचा विवाह किती वर्षाचे असताना झाला? वयाच्या 15व्या वर्षी। बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले? सातारा। बाबासाहेबांनी मॅट्रिक कोणत्या वर्षी उत्तीर्ण केली? 1907। मॅट्रिक उत्तीर्ण करणारे आपल्या समाजातील पहिले विद्यार्थी कोण? बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी BA पदवी कुठून घेतली? मुंबई विद्यापीठातून। बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी परदेशी कोणत्या संस्थेने शिष्यवृत्ती दिली? बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड। बाबासाहेब कोणत्या विद्यापीठातून अर्थशास्त्राचे डॉक्टरेट झाले? कोलंबिया विद्यापीठातून, अमेरिकेत। बाबासाहेबांनी कायद्याचे शिक्षण कुठून घेतले? ग्रेज इन लंडन। बाबासाहेबांना डॉक्टर ही पदवी कोणत्या देशाने दिली? अमेरिका। परदेशी शिक्षण घेऊन परतल्यावर बाबासाहेब कोणत्या ठिकाणी काम करू लागले? बडोद्याच्या दरबारात। बाबासाहेबांनी 1924 मध्ये कोणती संस्था स्थापन केली? बहिष्कृत हितकारणी सभा। बाबासाहेबांनी पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला? महाड, चवदार तळे, 1927। नाशिक येथे बाबासाहेबांनी कोणते मंदिर प्रवेश आंदोलन केले? कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन। बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध कोणते पुस्तक लिहिले? ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीभेदाचा नाश। बाबासाहेबांनी 1930 मध्ये कुठे परिषद बोलावली? मुंबई येथे। पुना करार कोणत्या वर्षी झाला? 1932। पुना करार कोणी केला? बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी। बाबासाहेबांनी 1936 मध्ये कोणती राजकीय पक्ष स्थापन केली? इंडिपेंडंट लेबर पार्टी। बाबासाहेबांनी 1942 मध्ये कोणती नवी राजकीय पक्ष स्थापन केले? शेड्यूल कास्ट फेडरेशन। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारताचे संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950। भारतीय संविधानात किती लेख व अनुसूच्या आहेत? 395 लेख व 8 अनुसूच्या। संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। संविधानाच्या पित्याचा किताब कोणाला दिला गेला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। संविधानाचे मूळ हस्तलिखित कोणी सुशोभित केले? नंदलाल बोस। संविधानावर बाबासाहेबांनी किती स्वाक्षऱ्या केल्या? एकच, अध्यक्ष म्हणून। संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे का मानले जाते? कारण त्यात सर्वाधिक लेख आहेत। बाबासाहेबांनी धर्मांतरावेळी किती प्रतिज्ञा घेतल्या? 22 प्रतिज्ञा। बाबासाहेबांनी धर्मांतरानंतर कोणते नाव घेतले? नागसेन। बौद्ध धर्मानंतर त्यांनी कोणते पुस्तक लिहिले? बुद्ध आणि त्यांचा धम्म। बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? समता, बंधुता आणि न्यायासाठी। बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे कोणत्या नवजागरणाला सुरुवात झाली? दलित बौद्ध चळवळ। बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी बौद्ध धर्मात धर्मांतर केले? 14 ऑक्टोबर 1956। बाबासाहेबांसोबत किती लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला? अंदाजे 5 लाख लोकांनी। धर्मांतर समारंभ कुठे झाला? नागपूर, दीक्षाभूमी। बाबासाहेबांचे बौद्ध गुरु कोण होते? भदंत चंद्रमणी महास्थवीर।